मागील मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच शिल्लक आहे. सो मी विनंती करेन मागील मॅचमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी विशेष करून पाहायला मिळाली. अजित मामा 6 धाब्यांचं षटक हाताळलं. आपण देखील यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता. 2 विकेट देखील मिळवले 6 धाबा देऊन आणि महत्वाचं योगदान अजित मामाकडनं देखील पाहायला मिळालं आणि तेच असतील मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हकदार. चला वेळ जास्त घेऊ नका, लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि 2 सलामीचे बॅटर. चला घाई करा. टीम जनता गॅरेज होडलक बॉईज संघ आणि दोन्ही संघांचे 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. बल्लार स्पोर्ट्स थेट प्रक्षेपण आपण पाहता YouTube वाहिनीवर सुरू आहे आणि ही स्पर्धा कालचा दिवस काय जबरदस्त पद्धतीने आपण पाहिलात. लढती आणि लढतींमध्ये असलेला संघर्ष, प्रतिस्पर्धी संघ तितकाच तिखट आणि ताकदीचा असला तरी आपल्या खेळाच्या माध्यमाने मात्र ती ताकद परिपूर्ण झुकवली प्रत्येक संघाने आणि खेळाडूने. आणि आजचा दिवस देखील आपण पाहताय नवोदित एक गाव एक संघ, नवतरुण भारतीय सिताऱ्यांचा भरडा असलेला बहुतांश संघ ज्यामध्ये 40+ खेळाडू देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेष करून आजच्या दिवसाकडे एक योग्य त्या पद्धतीचा खेळ, परंतु थोडीशी कुठेतरी आज गोलंदाजी हवी राहिले. कारण की एक मॅचमध्ये फक्त आणि फक्त 70 धावा होत्या. तदनंतरच्या प्रत्येक मॅचमध्ये पहिली मॅच आपण पाहिली 34 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं की 69 धावा, तिसरी मॅच 45 धावा, चौथ्या मॅचमध्ये आपण पाहू शकलात की 40 धावा आणि मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की जवळजवळ 35 धावा. म्हणजेच कुठेतरी आज गोलंदाजांचं हे वर्चस्व हे थोडंसं अधिक पाहायला मिळाले जरूर, परंतु धावा कमी आहेत आणि त्याच कारणास्तव धावा जास्तीत जास्त चेज होताना देखील आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये. चला घाई करा, वेळ वाया घालवू नका. रमन आणि आकाश अशी सलामीची जोडी जी मैदानावर इथून धाडली गेली टीम जनता गॅरेज कुडलक बॉईज या संघाकडनं. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता अगदी 40+ क्रिकेट याच मैदानावर रविवारच्या दिवसामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून खिताब मिळवला संतोष. टीम आई जीवदानी गिरीज या संघाकडनं इथून या पहिल्या षटकाकरिता मार्गस्थ झालेत. पहिला चेंडू फिरवला या चेंडूला आणि सरळ चेंडू याच त्यांच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलने झालेली ही सुरुवात. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि म्हणूनच त्यांना थोडंसं पिक करायचं असेल तर हाताने पिक करावं लागेल. पुढील बॉल लाईन थोडीशी पुढे ठेवण्याचा प्रयत्न, परंतु जोरकसा चेंडू आदळला गेला. एक सिंगल धाव कंप्लीट झाले. डबल करिता कॉल हात दिला जातोय आणि जोपर्यंत चेंडूला असून फेकी केली जाते या 2 धावा स्कोर कार्डवर मिळणार आहेत. आणि या दुहेरीच्या साहाय्याने धावसंख्येला झालेली सुरुवात 2 या अंकाने. अनिकेत आहेत आमच्या समवेत आमचे साथी स्कोरर. 2 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. 2 चेंडूंचा खेळ जैतून समाप्त झालाय. मोठा प्रहार तर करायचा होता, परंतु हा फटका थोडासा हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जरूर पडला आणि जोपर्यंत चेंडूला असून फेकी केली जाईल एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 3 या अंकांवर 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पॉइंट कव्हर पॉइंट आपण पाहता. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईडिश, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि स्कोरलेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना. सरळ चेंडू निघून जाईल मिड विकेट, सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा. 6 षटकार येईल आणि हा पहिला षटकार या इनिंग मधील आणि धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. चार्ज केलं या चेंडूला आणि खूप चांगल्या पद्धतीने पायांची हालचाल पद्धत तालीत त्या डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळल्या आणि या चेंडूला पिक करत असताना सरळ डिस्पॅच केलं मिड विकेटला. 9 या अंकांवर धावफलक. पुढील बॉल मोठा स्ट्रोक तर जरूर खेळायचा होता, परंतु 1 फॉर द ओव्हर असा इशारा पंचांच्या माध्यमानं यावेळेस दर्शवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. चांगला व्हॅरिएशन आहे, चांगल्या कंट्रोलने ती गोलंदाजी केली जाते. स्लॅश झाला हा चेंडू, थोडासा अगदी निघून जातोय गली रिजन मधनं बॅकवर्ड ऑफ पॉइंट क्षेत्रामध्ये आणि स्वयंघोषित क्षेत्र आहे. 2 धावा जरूर मिळतील आणि दुहेरीच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 या अंकांवर प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम जनता गॅरेज कुडलक बॉईज हा संघ ज्यामध्ये आकाशने थोडासा वेळ घेतलाय. 3 चेंडूंमध्ये 3 धाब्यांवर खेळतोय तर रमन आतापर्यंत 3 चेंडूकडे 8 धाब्यांवर खेळी करत असताना आणि
योग्य त्या पद्धतीची सुरुवात आहे. नेल्सन आकडा जो मैदानावर आपण पाहत आहे आणि अजंता गॅरेज हा संघ जो जाऊन पोहोचलाय 11 या अंकांवर. 11-22, 33-44, 55, 66, 77, 88, 99, 111 ही विषम संख्या म्हणून संबोधली जाते क्रिकेटमध्ये आणि नेहमीच नेल्सन या आकड्याने संबोधित केलं जाते. चांगलं पिक केलं या चेंडूला आकाशच्या बॅटमधनं आणि हा पहिला षटकार येईल आकाशकडनं. 6च्या साह्यानं धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. सोनूचा चेंडू आपण पाहताय हलकीशी लेंथ ओव्हर द विकेटने लेफ्ट हँडर गोलंदाज आणि लेंथ अशी पिक केली. अप्रतिम फॉलो थ्रू पहा, स्लॅश केला या चेंडूला आणि 6 धाबा. त्याच पद्धतीने जरूर खेळायचं होतं परंतु यावेळेस लेंथ थोडीशी खेचली आणि या निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. 17 या अंकांवर धाव संख्या 1.2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. ऑनसाइड खेळलाय कनेक्शन तर चांगलं प्रॉपरली जुळले. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूची हाताळणी ही जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केले जाते. फेकी फार लांबवर झाली आणि स्वेर ते गेली होती आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल 2 धाबा येत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावगती 19 या अंकांवर 1.3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 19 धाबा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. खोलवर लेंथ आहे. ऑन साईडला वळवलं जाईल या चेंडूला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर येईल. सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावसंख्या 20 या अंकांवर पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. क्लिक केले या चेंडूला जरूर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल परंतु फेकी आणि बॅकअप करिता कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते 2 धाबा जरूर मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 22-22 या अंकांवर 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. नेक्स्ट मॅच सेकंड हाफ मधील सामना क्रमांक 2 असेल. टीम कामन आणि अयान 11 वालिव या दोन्ही संघांनी देखील रेडी राहायचं आहे. चांगल्या पद्धतीची लाईन जी यावेळेस पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 जे इथून समाप्त झालाय. 22-22 या अंकांवर धावफलक. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम जनता गॅरेज गुडलक बॉईज या संघाची धावसंख्याची पाहायला मिळत आहे. आईबालमध्ये क्रीडांगण गेली कित्येक वर्ष या मैदानावर त्या सातत्यपूर्ण स्पर्धा होताना आपण पाहिल्यात आणि अरब क्रिकेटचं फॉर्मॅट आता या मैदानावर ते ॲक्युरसीने जवळजवळ या मैदानावर ही यंदाच्या हंगामातील 4थी स्पर्धा जी रंगत असताना पाहायला मिळते आणि सातत्याने महत्वाचं योगदान प्रत्येक स्पर्धांकरिता हातभार राहुल आत्मानामची घरात भाई यांचं देखील तितकंच कौतुक आहे. 22 धावा स्कोर कार्डवर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. त्या दिशेने एक सिंगल धाव येते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 23-23 या अंकांवर. मयूर या गोलंदाजाला आपण पाहताय. फुल टॉस मिळाला आणि दोन्ही हाताने मिळालेला तोफा कबूल केलाय. बॅकवर्ड ऑफ स्कोर लेग सीमारेषा पार. रमनच्या बॅटमधनं घणाघाती प्रहार. षटकार 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्याची जाऊन पोहोचेल 29-29 या अंकांवर. 2.2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 29 या अंकांवर धावफलक जे इथून जाऊन पोहोचलाय. हुकचा फटका जरूर आहे आणि त्या दिशेने आपण पाहता की 2 धावा जरूर मिळतात आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या 31-31 या अंकांवर 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि 31 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चेंडू हवाय त्याची पूर्तता करा मैदानावर. 31 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. कशा पद्धतीने आता इथून खेळ आकारला जाईल कारण की जवळजवळ 31 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. चांगल्या स्थितीमध्ये जरूर आहे इथून टीम जनता गॅरेज गुडलक बॉईज संघ परंतु आई जीवदानी गिरीज विसरून चालायचं नाहीये. रनर अप राहिला मागील स्पर्धेमध्ये. इनसाइड आउट खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. कव्हर पॉइंट सीमारेषा पार चेंडू निघून जाईल. कनेक्शन आणि टायमिंग समद काही ओके मध्ये आणि या 6च्या मदतीने धावसंख्याची जाऊन पोहोचेल 37-37 या अंकांवर आणि 4 चेंडूंचा खेळ इथून झालाय समाप्त. धावसंख्या 37 या अंकांवर. चांगलं कनेक्शन जुळलं. आतापर्यंत रमन 8 चेंडूंमध्ये 24 धाब्यांवर खेळतो आणि आकाश एकेडने 8 चेंडूकडे 13 धाब्यांवर खेळत असताना
खोलवर लाईन त्या ऑटोमॅटिकचा उपयोग केला जाईल. थोडंसं फ्लिक केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगर मध्ये. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 38 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू जो या षटकातील असेल शिल्लक. 38 या अंकांवर धाव फलक. भाकलेपला थोडंसं वर्ण खाली जोपर्यंत आणलं आणि तत्पूर्वी थोडासा चेंडू खाली राहिला. 3 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 या अंकांवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम जनता गॅरेज गुडलक बॉईज या संघाची धावसंख्या म्हणजेच करंट रन रेट आपण म्हणू शकाल की 12.67च्या घरामध्ये आसपास 13च्या आणि कुठेतरी ही जी धावसंख्या आहे ती अतिशय सुरेख तर आहे, परंतु इथून अधिकाधिक धावा घेण्याचा हा मानस असेल. शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर. विवेक या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं जाते. 38 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर जरूर लागल्यात. पहिल्या फेरीतील ही शेवटची अंतिम लढत आहे. नीरज कुमार कलवा, विश्वनाथ जाधव असतील, जय विश्वकर्मा असतील, तदनंतर रुपेजी जाधव यांच्या विद्यमानानं ही स्पर्धा जी प्रामुख्याने आपण पाहत आहे. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस जरूर झाला. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. 38 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही येणं शिल्लक आहे. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. फटका अधिकाधिक हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या 40 या अंकांवर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक आहे. 40 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातात. मोठे स्ट्रोकची जरूरत आहे आणि त्याची पूर्तता आता केली जाईल का? मागणी तसा पुरवठा क्रिकेटमध्ये हा महत्वाचा अंग आहे. वरपीच चेंडू होता जरूर, परंतु ते डिस्टन्स मिळू शकलं नाहीत. हलकीशी मिस्टेक झाली, परंतु बॅकअप येते. सोनू वेगाने आले बॅकअप करिता आणि जोपर्यंत चेंडूला फेकी केली जाईल 2 धावा निश्चित स्वरूपाने मिळतात जरूर. आणि या दुहेरीच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 42 या अंकांवर. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल या षटकातील. खेचून मारायचं होतं, परंतु ते कनेक्शन बनवू शकलं नाही. आता इथे सॅक्रिफाईस विकेट जरूर जाईल. परतावं लागेल रमनला. आता चला नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतील. सचिन 42 या अंकांवर बसलेला हा पहिला धक्का रमनच्या रूपाने. या षटकामध्ये थोडासा स्ट्रगल जरूर जाणवला रमनच्या बॅटिंगच्या माध्यमानं. सचिन नव्याने बॅटर जो मैदानावर दाखल झालाय. 2 चेंडूंचा खेळ आता इथून शिल्लक असेल. आकाशकडे ती स्ट्राईक. मोठे स्ट्रोक हवे संघाला. काही ते मोठे स्ट्रोक येतील का? त्याची पूर्तता केली जाईल का? शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आणि त्या बाउन्सने आलाच नाही बॅटवर. एक सिंगल धाव येईल जरूर आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 43 या अंकांवर. शेवटच्या अंतिम चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल या इनिंग मध्ये. टीम जनता गॅरेज गुडलक बॉईज संघ 43 या अंकांवर. मोठा स्ट्रोक तर खेळायचा होता. बीट झाले आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या 43 या अंकांवर. अर्थातच विजय होण्याकरिता इथून बनवावे लागतील टीम आई जीवदानी गिरीज या संघाला. 24 चेंडूंमध्ये 44 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीची इथून बॅटिंग जरूर झाली होती उर्वरित 3 षटकामध्ये, परंतु मागचं षटक अतिशय सुरेख हाताळलं. फक्त आणि फक्त त्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या. 5 धावा आल्या आणि एक महत्वाची विकेट ती देखील विवेकने मिळवली. अर्थातच या मॅच मध्ये म्हणजेच मी म्हणत होतो की धावा थांबवायच्या होत्या थोड्याशा आणि त्या धावा थांबवल्या विवेकने. आणि आई जीवदानी गिरीज संघाला बनवावे लागतील 24 चेंडूंमध्ये 44 धावा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. सेकंड हाफ मधील सामना क्रमांक 2. टीम कामन संघ आणि अयान 11 वालिव 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल.
चला कामन संघ प्रतिनिधी पाठवून द्या लवकरात लवकर. टीम कामन संघ विकी बादाले देखील पोचलेले आहेत मैदानावर. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं. चला घाई करा प्लीज. टीम कामन संघ प्रिन्स कर्णधार. त्रेचाळीस धाबा झाल्यात आणि 44 धावसंख्येचा पाठलाग हा करायचा आहे. आणि हा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीवीर जोडी जी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा प्रतिनिधी गिरीश संघ. अयान 11 वालीव संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर सुपूर्द करा. हर्ष आणि संतोष अशी सलामीची जोडी जी मैदानावर आपण पाहताय. सचिन हे पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. लेट्स प्लेचा इशारा. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पाठलाग करायचा आहे 44 म्हणजे 11ची सरासरी प्रत्येक षटकागणिक. बॅकअप द लेन्थ जरूर आहे. ऑन साइडला परावर्तित केला जातोय. सिंगलला डबल म्हणजे स्वयंघोषित क्षेत्र आहे आणि या 2 धावा जरूर मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्यानं धावसंख्या 2 या अंकांवर जी पाहायला मिळते. 11ची सरासरी आहे. मॅच मध्ये जर थोडासा अवघडपणा जर निर्माण करायचा असेल टीम जनता गॅरेज गुडलक बॉईज संघाला तर चांगली लेंथ चांगली लाईन हाताळावी लागेल. तर आई जीवदानी गिरीश संघाला मात्र ती सुरुवातीची गरज आहे. थोडा प्रार करायचा. हरच्या बाट मधनं काय बॉटम आहे अप्रतिम. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्ट्रोक. या खेळाडूच्या कत काठीकडे जाऊ नका. टॅलेंट आणि गुणवत्ता ठासून भरलाय. काय कनेक्शन अप्रतिम. मिडल ऑफ द बाट कनेक्शन आणि सरळ चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. जितकी उंची आणि तितकंच डिस्टन्स. 8 या अंकांवर धावफलक. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगलं कनेक्शन जुळलं. सचिनच्या अगेन्स्ट चढवलेला प्रतिहल्ला आणि या चेंडूने घातला लांबचा पल्ला. ही दोघी जोडी आहे ना ती तितकीच महत्वाची. टीम आई जीवदानी गिरीज या संघाकरिता आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळणारा हा संघ आहे. तोच आई जीवदानी गिरीज. मोठा प्रहार तर करायचा आहे. फोर्स केलं या चेंडूला परंतु हा फटका फसेल की काय हा एक प्रश्नचिन्ह. आणि आकाश तो आता चुकी करणार नाहीये. योग्य त्या जजमेंटने हा झेल कन्वर्ट केला जाईल आणि ते विकेट मिळेल. फलंदाजाला परतावं लागेल. हर्ष चा खेळ झालाय समाप्त. फर्स्ट विकेट डाऊन एअर गॉन. नव्याने फलंदाज आता अशोक मैदानावर दाखल झालेत. 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. 1 गडी बाद. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक चांगला स्ट्रोक आला होता हरच्या बॅटमधनं परंतु तदनंतरचा फटका थोडासा फोर्सली खेळायचा होता. तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही आणि साहिल या झेल खाली आणि चांगल्या पद्धतीने झेलला कन्वर्ट केलं जाते. 8 या अंकांवर धावफलक आहे. नव्याने बॅटर आता मैदानावर दाखल झालेत. अशोक या फलंदाजाला आपण पाहताय. एकेंडे संतोष त्याकडे देखील तितकंच लक्ष असेल कारण की एक कॅलिबर असणारा खेळाडू 40+ लेफ्ट केलं जाईल या चेंडूला आणि बाकीचं काम पंच करतील. एक्स्ट्राच्या रूपाने एक अतिरिक्त धावी जरूर मिळेल आणि धावसंख्याची जाऊन पोहोचते 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन अ कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होईल. लेन थोडीशी टप्पा पडल्यानंतर डाऊन द लेग निघून जाते आणि एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक अतिरिक्त धावी जरूर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या अंकांवर. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो अजूनही शिल्लक असेल या षटकातील. पुढील बॉल सॉफ्टने केला. हलक्याच्या हाताने फक्त आणि फक्त जेंटल पुश केलं जाते या चेंडूला
फील्ड केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 11 या अंकांवर 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 33 ची गरज आहे. अजून येणाऱ्या चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तुमच्याकडे. 20 चेंडू आणि 33 धावा. 11 या अंकांवर धावफलक जे इथून पाहायला मिळते. पुढील बॉल मोठा प्रहार. जसा मी उल्लेख केला की या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे. मागील आठवड्यामध्ये गोखिवरे 11 स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब घेतला. जुनं ते सोनं. संतोषच्या बॅट मध्ये हर हुन्नरी प्रहार. षटकार 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. आतापर्यंत मागील 2 ते 3 चेंडू नॉन स्ट्राईक एंडने पाहिले आणि जशी स्ट्राईक मिळाली षटकारानं आपलं खातं ओपन केले जात आहे. खूप कमी प्रमाणात असे फलंदाज असतात की ज्यांची सुरुवात षटकारानं होतं. निर्भयपणे हे क्रिकेट हाताळलं जाते. 17 या अंकांवर धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू. लास्ट बॉल. लोअर फुलटा चेंडू आणि पिकअप केलं या स्ट्रोकला. काय फ्लिक आहे अप्रतिम. मिड विकेट सीमारेषा पार. लावले चेंडूला पंख आणि धाडलं गेलं लांबच लांब. षटकार 6. काय कनेक्शन आहे आणि अतिशय सुरेख पद्धतीने हे कॅमेरा वर्क मल्हार स्पोर्टच्या माध्यमानं नैतिक गोतारणे. चेंडूवर पहा काय जबरदस्त पद्धतीने हे कॅप्चर केलं जात आहे आणि लावलं गेले चेंडूला पंख आणि धाडलं गेलं लांबच लांब. या 6च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 23. पहिल्या षटकाकडे म्हणावं लागेल की फलंदाजांनी मेला लुटला. 44 धावसंख्येचा पाठलाग होत असताना 23 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 23 या अंकांवर धावफलक आणि हे दुसरं षटक हाताळण्याकरिता आता रोहित या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. पकअप दिलेंत आहे. ऑन साइडला जरूर खेळायचं होतं परंतु फक्त आणि फक्त एका सिंगल धावेवरच समाधानी राहावं लागेल. वयाची 40 ओलांडले परंतु आतापर्यंत तोच जिद्द आणि तोच दरार आहे संतोषच्या बॅटिंगच्या माध्यमानं. अष्टपैलू कामगिरी आणि ऑलराऊंडर म्हणून खेळतायत संघामध्ये. विथ द बॉल विथ द बॅट ने चांगला परफॉर्मन्स. लेन थोडीशी मागे ठेवली. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. सातत्य तुमच्यामध्ये तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही फिटनेसवर थोडीशी भर द्याल, चांगल्या पद्धतीचा सराव कराल आणि निश्चित स्वरूपाने हे शक्य आहे. 24 या अंकांवर धावफलक. 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा खाली राहिला. चांगल्या गतीने अगदी ही लेंथ हाताळली गेली रोहित कडनं. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक डॉट आले. धावसंख्या जाग्यावर असेल 24. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 20 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. हलक्याशा हाताने अगदी स्टिअर केलं जातं या चेंडूला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक स्थित आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेत. या सिंगलच्या मदतीने 25 या अंकांवर धाव फलक. 19 धावेंची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. कट करायचं होतं या चेंडूला परंतु टप्पा पडल्यानंतर थोडीशी लेंथ अगदी खाली राहिली आणि सरळ चेंडू यस्यांच्या मागे निघून जातो. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 25 अंकांवर धाव फलक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो या षटकातील शिल्लक असेल आणि चांगलं षटक हाताळले रोहितने. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात. खेचून मारायचं होतं जरूर. एक सिंगल धाव अधोरेखित झाले निश्चित स्वरूपाने आणि एक सिंगल धावेवर समाधानी राहावं लागेल. सिंगल पेक्षा अधिक काही नाही. अतिशय सुरेख षटक राहिलं रोहितचं. फक्त आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये दिल्यात आणि टीम आई जीवदानी गरीब संघाची धावसंख्या 26 या अंकांवर जाऊन पोहोचले. येणाऱ्या चेंडूंचा खेळ असेल शिल्लक तुमच्याकडे 12 आणि 18 धावेची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 18 ची गरज आहे. जशी गोलंदाजी रोहितने हाताळली त्याच पद्धतीची गोलंदाजी हाताळावी लागेल या तिसऱ्या षटकाकडे. कारण की अजून सुद्धा या मॅच मध्ये आपण म्हणू शकाल की 80% चान्सेसने पुढे आहे टीम आई जीवदानी गिरी संघ. कारण की एक विकेट गेले आणि महत्वाचं काय तर संतोष अजूनही मैदानावर आहेत. 5 चेंडूकडे 13 धाव्यांवर खेळतायत. 2 षटकाराच्या साह्याने मात्र त्यांनी आपलं अकाउंट बिगेन केलं होतं. कणखर फलंदाजीकरिता ओळखले जातात आणि काय अप्रतिम पद्धतीने ते स्ट्रोक
सजवले जातात आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या बॅटमध्ये ते स्ट्रोक आलेत फटके जवळ जवळ नाही तर लांबच लांब जाताना आपण पाहिलेत. 26 धावा स्कोर कार्डवर आहेत. रुपेशला देखील अशोक आहेत एकेंडने आणि ती साथ द्यावी लागणार आहे. साहिल आहे या तिसऱ्या षटकाकडे. टप्पा पडल्यानंतर लेन थोडीशी डाऊन द लेग निघून जाते. वाईटचा इशारा आलाय जरूर. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या 27 या अंकांवर जाऊन पोहोचले. 12 चेंडू आणि अजूनही विजयी होण्याकरिता 17 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 17 धावा कशा रीतीने पार पडल्या जातील हे देखील पाहणे योग्य आहे. बारा चेंडू 17ची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल साहिल. लेफ्ट केला जाईल या चेंडूला आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धावी जरूर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 28 या अंकांवर. लेंथ आणि लाईन तुम्हाला अचूक ठेवावीच लागेल कारण की ऑलरेडी धावा तुमच्याकडे कमी आहेत आणि याच पद्धतीच्या चुक्या जर तुम्ही कराल तर त्याचं भुगतान करावं लागेल मुवमेंटला. थोडीशी लेंथ आता यॉर्कर पाहायला मिळाली जरूर. घरंगळ चेंडू मिडॉन क्षेत्रात निघून येईल लॉंगॉनला. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते फक्त आणि फक्त एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने 29 या अंकांवर ही धाव संख्या रनचे सपाटलाग होतो. या जीवदानी गिरीश संघ आता चांगल्या स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळालाय परंतु इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. गती थोडीशी कमी केली. क्रिकेट जितका खेळ बॅट अँड बॉलने खेळायचा आहे तितकाच तुम्हाला तो दिमाग खाणे देखील खेळायचा आहे. पाहिलं की मोठा स्ट्रोक खेळण्याकरिता फलंदाज तयार आहेत परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं आणि ही लेंथ फिरवली अचूकतेने ते डॉट बॉल. असाडा खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने चेंडूला एक सिंगल धाव जरूर झाले. डबल करिता कॉल देण्याचा मानस. फटका थोडासा कुठेतरी ऑन साइडला खेळला गेला होता परंतु फेकी ही थोडीशी स्क्वेअर झाली. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा जरूर मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 31 या अंकांवर. 3 चेंडूंचा खेळ जो समाप्त झाला. 31 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. उर्वरित या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे. क्षेत्ररक्षण होईल त्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते एक सिंगल धाव आणि डबल करिता कॉल हा दिला गेलाय आणि इथून दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला सॅक्रिफाईस विकेट द्यावी लागेल. अशोक आता बाद होतील. एक सिंगल धाव जरूर आहे स्कोर कार्डवर आणि धावसंख्या 32 या अंकांवर. उर्वरित आता चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूंमध्ये गाठ बांधावी लागेल कारण की विजयी होण्याकरिता 12 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 8 balls रिमेनिंग अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. विकेट मिळाले. इथून बाद व्हावं लागेल आता अशोकला. अशोकने 5 चेंडू फेस केले आणि 4 धावा त्याच्या बॅटमधनं जरूर निघाल्यात. नव्याने बॅटर आता विवेक. या फलंदाजाला पण पाहताय. नेक्स्ट मॅच मध्ये कामन आणि अयान 11 वालिव हे दोन्ही संघ आमने सामने असतील. तदनंतर माज 11 वालिव संघाला वेट करावं लागेल की या मॅच मधनं जो संघ विजय होईल त्यांच्याशी त्यांना 2 हात करावे लागतील सेकंड हाफ मधील तिसऱ्या फेरीमध्ये. 32 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही 12 धावेंची गरज आहे. गती थोडीशी कमी केली आणि ती गती ओळखली का सॅक्रिफाईस विकेट दिली होती हे संतोष दाखवत असताना धावेंची भूक न मिटणारा हा खेळाडू आहे. अप्रतिम. पाक अशा पद्धतीने पिक केलं. चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं आणि ते ओळखलं आणि बाउन्सला परिपूर्ण कव्हर केलं आणि धाडलं गेलं चेंडूला वाईड इश्कावकरनं सीमारेषा पार षटकारामध्ये परावर्तित आणि या 6च्या मदतीने धावसंख्या 38 या अंकांवर. चांगली बॅटिंग. कोलवरलेंद अतिशय सुरेख पद्धतीने हाताळली. अजून सुद्धा वेट करावा लागणार आहे. विजयी होण्याकरिता 6 धावेंची गरज आणि चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तो म्हणजे 6. दोन्ही संघ अगदी झुंज तर देत आहेत परंतु आई जीवदानी गिरीश संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. जनता गॅरेज गुडलक बॉईज संघाला इथे काहीतरी चमत्कार हा करून दाखवावा लागेल. आता हा जो आकडा आहे ना 6 चेंडूंकडे 6 धावा रविवारच्या दिवसातील अगदी तो फायनलची मॅच आठवली. गोकुळ रेल्वेनं आयोजित ती रबर बॉल क्रिकेट स्पर्धा
अंडर 25 वयोगटातील एकविरा नायगाव संघ ओपन हाफ मध्ये खेळत होता आणि जिथे रानगाव संघ एक गाव एक संघातनं आणि काय गोलंदाजी राहिली मिलिंद घरतच्या माध्यमानं मॅजिकल स्पेल हाताळलं गेलं आणि 6 चेंडूंमध्ये 6 धावा डिपेंड झाल्या. हे देखील आपण पाहिले. टीम अयान 11 वालीव संघाने निर्णय घेतलाय की आम्ही गोलंदाजी करणार आहोत. यानंतर कामन संघाला बॅटिंग करावी लागेल. सुंदर मारायचं होतं इथे बीट झाले. धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय त्या दिशेने आणि आता पुन्हा एकदा ही सॅक्रिफाईस विकेट द्यावी लागेल. संतोषांना स्ट्राईक हवी आणि ती स्ट्राईक देखील मिळवली जाते. आता 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 धावेंची गरज आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे, कधी वेळ बदलेली आपण सांगू शकणार नाही. म्हणून कुठेतरी या मॅच मध्ये जर ती वेळ बदलायची असेल तर इथून गोलंदाज धीरजला मात्र धीर द्यावा लागेल आपल्या संघाला की ही मॅच मी जिंकून देऊ शकतो. ही मॅच जर धीरजने काढून दिली ना निश्चित त्याच्या नावाचा बोलबाला हा राहणार आहे संपूर्ण दिवसामध्ये. परंतु कठीण आहे. संतोष आहे स्ट्रायकेटला बॅटर. पुढील बॉल बॅटची झेल महत्वाचा ठरू शकला असता. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले कुठेतरी इथे मिस्टेक घटित झाली. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न त्या दिशेने झाला परंतु क्रीज सोडली नव्हती. नॉन स्ट्राईक एंड कडे आणि इथून आपण पाहत आहे 2 धावा निश्चित स्वरूपाने मिळाल्यात. एक धाव वाचवता आली असती जर डायरेक्टली हिट झाला नसता तर. कुठेतरी तुम्हाला या सिच्युएशन मध्ये थोडासा माइंडसेट शार्पली ठेवावा लागतो. झेल ड्रॉप झाला आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर सिंगलला डबल धाव. फ्रस्ट्रेशन लेवल थोडीशी वाढली जाते जरूर या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि आता 4 धाब्यांची गरज आहे. एखादा विकेट मिळवण्याकरिता जरूर प्रयत्न करेल इथून धीरज सर. मॅचला फिनिश करण्याकरिता संतोष हे देखील प्रयत्न करतील. खाली राहिला चेंडू पुन्हा एकदा त्या बाउन्सने आलाच नाही बॅटवर आणि अनपेक्षित बाउन्स ज्याला आपण म्हणू शकाल. 3 चेंडू आणि अजून सुद्धा 4 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सिच्युएशन बदलू शकते आणि ही बदलण्याकरिता झालेली सुरुवात. या डॉट बॉलने खूप काही सांगून दिले की मॅच अजूनही समाप्त नाहीये. 3 चेंडू 4 धाव्यांची गरज. पुढील बॉल हा फटका फसेल की काय निश्चित स्वरूपाने या झेल खाली अगदी धीरज. म्हणून मी म्हटलं की मॅच अजूनही समाप्त नाहीये. क्रिकेटच्या मैदानात आणि क्रिकेटच्या पलीपटलावर निश्चित स्वरूपाने नेहमी स्वतःला सांगा कठीण वेळेत कामास कोण येईल म्हणा मी. आणि आमचा संघ अजून जिंकला नाही हे देखील म्हणतोय त्या दिशेने धीरज. विकेट मिळाले जरूर. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 4 धावसंख्येची गरज आहे. हेच जर आहे क्रिकेट. एका चेंडूकडे 6 धावा होताना आपण कित्येक वेळा पाहिल्या असाव्यात परंतु 6 चेंडूंमध्ये 6 धावा या निश्चित स्वरूपाने आपण पाहताय कित्येक वेळा न होताना आपण पाहिल्यात. 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आणि 4 धाव्यांची गरज. व्हॉट अ मॅच. जय विश्वकर्मा या मॅच कडे टक लावून पाहतायत आता काय घडेल पुन्हा एकदा. 6 चेंडू 6 धाव्यांचा थरार या मैदानावर निश्चित स्वरूपाने न संपण्यासारखा आहे. अप्रतिम. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. नव्याने बॅटर आता मैदानावर सोनू दाखल झालेत. लेफ्ट हँडर फलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी मार्कवर येतो धीरज. आता अँगल कसा असेल कारण की आतापर्यंत चेंडू हा थोडासा अबाकापासून बाहेर जात होता. जरूर झालं विणलं त्या झाडामध्ये जरूर संतोषला फसवलं परंतु अजूनही मॅच समाप्त नाही. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 4 धाव्यांची गरज आहे. षटपूल करायचं होतं. बीट झाले धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव देखील यशस्वी. 6 चेंडूंवर अगदी आपण पाहताय कुठेतरी निष्फळ ठरलेत फलंदाज. 3 धाव्यांची गरज आता या मॅचला जिंकण्यासाठी. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. यहाँ डरने वालों को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी लेकिन लड़ने वालों के कदमों में जहान होता है. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आता 3 धाव्यांची गरज. मॅच इज ऑन. 6 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज असताना काय वाटलं असेल. संतोष मैदानावर होते असं वाटलं मॅच एकतर्फी जाईल परंतु मी म्हटलं की धीरजला धीर द्यावा लागेल आपल्या संघाला आणि तो धीर दिलाय. आणि काय मॅच रंगत असताना शेवटच्या अंतिम चेंडूचा थरार मैदानावर पुन्हा एकदा. एका चेंडूचा खेळ बाकी आणि 3 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला मयूर आहे तर धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. जोरकस खेचून मारायचं होतं या चेंडूला. पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय म्हणजे अजून सुद्धा वेट असेल. कुठेतरी आपण म्हणू शकाल की ही मिस्टेक घटित झाली. इट्स अ व्हाईट बॉल. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल आणि 2 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी.
सिच्युएशन थोडीशी चित्त थरारक विनवणी तर करतात पंचांकडे, परंतु पंचांनी जो निर्णय दिलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 2 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. काय घडलं गेलंय, काहीतरी घडतंय, काहीतरी बिघडतंय या मॅच मध्ये. विनवणी तर करतात पंचांकडे की कुठेतरी चेक केलं जाईल, परंतु कुठल्याही पदेचा रेफर नाहीये. वाईट चेंडू दिलाय पंचांनी, त्यावर तुम्हाला सहमती दर्शवावी लागेल. चला क्षेत्ररक्षण साधून घ्या, बाहेरच्या दिशेने चेंडू आणि यस दॅट्स वाईट. बरोबर निर्णय दिलाय पंचांनी. विश्वनाथ जाधव आहेत, जर दुसरा कुठला खेळाडू असं निश्चित स्वरूपाने आम्ही देखील म्हटलं असतं, परंतु त्यांना देखील तितकाच एक्सपिरियन्स आहे. इट्स अ वाईट बॉल. दुख मैदानावर पुन्हा एकदा या प्रेशर सिच्युएशन मध्ये. ही प्रेशर कुकरची शिट्टी आहे. घरामध्ये प्रेशर कुकरची शिट्टी वेगळी आपण ऐकली असेल, परंतु ही मॅच मध्ये असणारी प्रेशरची शिट्टी आहे. मॅच रंगले, एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि 2 धावसंख्येची गरज. आयुष्यातील वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलतो आणि तो बदलायला झालेली सुरुवात. धीर द्यावा लागेल पुन्हा एकदा धीरजला. मयूर मागे पुढे बघायचं नाही, या गडनुगडीत अगदी त्याला स्ट्रोक खेळावाच लागेल. एका चेंडूकडे 2 धावा. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस फटका अधिकाधिक हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी. अशक्य असणाऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा शक्य झाल्या. 6 चेंडूंमध्ये 6 धावा. डिपेंड होणारी ही दुसरी मॅच या मैदानावर. अप्रतिम खेळाचा माध्यमानं अगदी आपण म्हणू शकाल की धीरजने दिलेला हा धीर मॅच विनिंग अगदी नॉक जरूर होता, परंतु इथून आपण म्हणू शकाल की मॅच विनिंग इनिंग. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले धीरजने वाखण्याजोग्या शेवटचे क्षण पहा. झेल कन्वर्ट झाला आणि तदनंतर हर्ष उल्हास. टीम जनता गॅरेज गुड लक बॉईज या संघासाठी म्हणावं लागेल गुड लकच आहे त्या मॅच मध्ये. अभिनंदन. मॅचची समरी पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने. 43 धावा झाल्या, 42 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचू शकला आणि कुठेतरी आपण म्हणताय की ही मॅच एका धावेने जिंकली टीम जनता गॅरेज या संघाने. अप्रतिम निर्णय क्षमता महत्वाची होती, कारण की या सिच्युएशन मध्ये कुठला गोलंदाजाला आणायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन की धीरज, जो संघाला धीर दिलाय ना धीरजने, तो वाखण्याजोगा आहे. म्हणून आपण निवड केले मॅन ऑफ द मॅच. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खड़ा वह खिलाड़ी है सबसे